सर्वात मोठी चूक काय करतात घर घेताना? अशी वस्तू घ्यायला जाल की स्वस्तात भेटते म्हणून तुम्ही घ्यायला जाल तर तो तुमच्यावर फ्रॉड होईल. इन्व्हेस्टर सगळे बनवू शकत नाही. मोदींनी पण सांगितलं की तुम्ही रिमोट वर्कवर जास्त फोकस करा. तर त्या केसमध्ये काय होईल पुढे? म्हणजे रिअल इस्टेट वाढतच जाईल की कसं होईल, काय होईल? बघा, ही गोष्ट तुम्ही बोलला ना, कोविडच्या वेळेला पण वर्क फ्रॉम होम होतं, बरोबर. पण त्यानंतर खूप स्पेसेस खाली झाल्या, पण बट ऑब्वियस त्या भरून अजून आपल्याला जागा लागल्या. शक्यतो रेसिडेन्शियल प्रॉपर्टी कमी घ्या. आणि रिअल इस्टेटमध्ये AI आणि टेक्नॉलॉजीचा काही तुम्हाला असं दिसतं का की काही बदल घडतील? बदल घडतील. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय आणि तुमचं थिंकिंग थ्रूमध्ये स्वागत आहे. आम्ही थिंकिंग थ्रूमध्ये मल्टिपल टॉपिक्स घेतो. आजचा टॉपिक आहे आपला रिअल इस्टेट. तर रिअल इस्टेटचे किंग आपल्यासोबत बसलेले आहेत. त्यांची नावाजलेली कंपनी आहे अर्णव प्रॉपर्टीज आणि त्याचे मालक आपल्यासोबत बसलेले आहेत किरण गायकवाड. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पुढची माहिती. नमस्कार, माझं नाव किरण गायकवाड आणि गेले 25 वर्ष मी या क्षेत्रामध्ये प्रॉपर्टीमध्ये काम करतोय आणि मल्टिपल ब्रँड्स वगैरे बरोबर काम करतो, रेसिडेन्शियलमध्ये काम करतो. तर भरपूर डिलिंग्स वगैरे केलेले, थाउजंड्स ऑफ हॅपी कस्टमर्स आहेत आणि वेल नोन आहे. म्हणजे ठाण्यामध्ये अर्णव प्रॉपर्टीज इज वेल नोन. चला, मी तुम्हाला एक पहिलाच डेंजरस क्वेश्चन विचारतो. आज जे पुणे मुंबईमध्ये रेट चालू आहेत प्रॉपर्टीचे, हां. ते खरंच जस्टिफाईड आहेत का, की ते पूर्ण असं बबल क्रिएट केलेलं आहे? जस्टिफाईड आहेत असं माझं मत आहे. कारण जसं लोकेशन तसा रेट. जर ते जस्टिफाईड नसतील तर त्या प्रॉपर्टीज विकल्या जाणार नाहीत. आज कुठलाही एक कस्टमर ज्यावेळेला प्रॉपर्टी घेतो त्यावेळेला तो 5 प्रॉपर्टी बघतो आणि मग एक प्रॉपर्टी डन करतो. बरोबर. पण त्यालाही कळतं की ह्या प्रॉपर्टीसाठी हा रेट जस्टिफाईड आहे, त्यामुळे तो प्रॉपर्टी परचेस करतो. तरी माझं असंच मत आहे की प्रॉपर्टी त्या जे रेट्स असतील ते जस्टिफाईड आहे त्या प्रॉपर्टीसाठी. परफेक्ट. ओके. सोशल मीडियावर प्रत्येक जण सांगतो की आज घेतलं नाही तर उद्या शक्य नाही. हा फेअर खरा आहे? हा फेअर खरा नाही माझ्या मताने. त्याचं रिझन असं आहे की त्यांना सेल्स पर्सन असतात किंवा त्यांना सेल्ससाठी प्रेशर असतो. हा त्यांची टॅक्स आहे त्यांची की लवकर त्यांचा फ्लॅट विकण्यासाठी केलेला हा त्यांनी कस्टमरला प्रेशराईज करतात. म्हणजे की तुम्ही लवकर जर घेतला नाही तर ही प्रॉपर्टी निघून जाईल किंवा ही प्रॉपर्टी राहणार नाही, ते असं कस्टमरशी शेअर करतात ते. पण तसं काही नाही आहे. प्रॉपर्टी अवेलेबिलिटी असते आणि त्यांच्या रेट्समध्ये आल्यानंतर ते करतात. असं आज मार्केटमध्ये आपले ऍक्च्युअल बायर जास्त आहेत की इन्व्हेस्टर जास्त आहेत? बायर्स आणि इन्व्हेस्टरचं प्रमाण बघाल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर 20% आहेत, बायर्स 80%. इन्व्हेस्टर सगळे बनवू शकत नाहीत. बरोबर. बायर्स हे मल्टिपल आहे. ज्यांच्याकडे खूप पैसा इन्व्हेस्टमेंटसाठी, ट्रेडिंगसाठी तेच इन्व्हेस्टमेंट करतात. बाकी सगळे एंड युजर असं असतात. आता जे IT सेक्टरमध्ये स्लोडाऊन झाला आपला किंवा ले ऑफ झाले, त्यांनी आपल्या मार्केटवर काही इफेक्ट? काही इफेक्ट नाही पडला तसा. कारण मल्टिपल कंपनीज आहेत, मल्टिपल म्हणजे कस्टमर्स आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत, ते शिफ्ट होतात. वेगवेगळे कस्टमर्स असतात, ते आपापल्या परीने प्रॉपर्टीसाठी मला वाटत नाही की काही फरक पडलाय म्हणून. असं ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं मॅनेज करून प्रॉपर्टी बाईंग, पर्चेसिंग, रेंटिंग हे सर्व रेग्युलर चालू आहे. काही फरक पडला नाही. आत्ता जे लोक म्हणतात की बिल्डर्सकडनं खूप आर्टिफिशियल स्कॅरसिटी बनवली जाते, ते तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? कशाच्या संदर्भात स्कॅरसिटी? म्हणजे की लोकांना घाबरवलं जातं की आत्ता म्हणजे हा रेट आहे, थोड्या दिवसांनी तुम्ही आले तर तो रेट खूप जास्त वाढू शकतो, किंवा आत्ता इथे अवेलेबिलिटी खूप कमी आहे. पण ऍक्च्युअली रेरामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युअल अवेलेबल फ्लॅट्स खूप जास्त असतात, पण सांगता फक्त 2च बाकी आहेत.
तर त्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं? मी जसं पहिलं सांगितलं की जर चांगली प्रॉपर्टी आहे आणि डिमांडिंग आहे तर बट ऑबियस हे सूट होईल. बट मी पुन्हा बोलेन की जर बजेट, लोकेशन आणि रेट्स आणि याच्यावरती डिपेंड आहे ती प्रॉपर्टी किती फास्ट मुव्हिंग असते. त्यामुळे बट ऑबियस जी चांगली प्रॉपर्टी ती राहत नाही आणि जी चांगली प्रॉपर्टी नाही त्याच्यामध्ये प्रेशराईज केलं जातं की लवकर घ्या नाही ते जाणार असं हे म्हणत. आणि 2026 मध्ये तुम्ही आमच्या चाहत्यांना सांगू शकता का की सर्वात मोठी चूक काय करतात घर घेताना? 26 मध्ये तुम्ही बोलताय, 2026 मध्ये जर तुम्ही मी तुमच्या चाहत्यांना हे सांगेन चांगला प्रॉपर्टी कन्सल्टंट शोधा. तुम्ही स्वतःहून प्रॉपर्टी घ्यायला गेलात तर प्रत्येक बिल्डर किंवा प्रत्येक माणूस, जसं मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देतो, आपण आपला स्वतःचा मुलगा असतो त्याच्याबद्दल आपण चांगलंच सांगतो, बरोबर. आपण वाईट बोलत नाही त्याच्याबद्दल. तसं प्रत्येक बिल्डर सांगतो की माझा प्रॉडक्ट खूप चांगला आहे. पण तुम्ही ज्या वेळेला कुठल्या प्रॉपर्टी कन्सल्टंट बरोबर जाता त्याला परफेक्ट नॉलेज असतं की कुठल्या बिल्डरकडे फंडिंग आहे, कुठला बिल्डर चांगली क्वालिटी देऊ शकतो आणि कुठला बिल्डर चांगली क्वालिटी देतोय. त्यामुळे तुम्ही त्या चांगल्या ब्रोकर्सकडे किंवा चांगल्या प्रॉपर्टी कन्सल्टंटकडे गेलात तर तुम्हाला तो परफेक्ट जी तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे ती घेऊन देईल आणि त्यामुळे तुमचा फ्रॉड होणार नाही. पण एवढंच आहे की तो प्रॉपर्टी कन्सल्टंट नोन हवाय आणि ट्रस्टेड हवाय, ह्याची तुम्ही परफेक्ट माहिती घेतली पाहिजे. बरोबर, म्हणजे मार्केटमध्ये ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश पाहिजे. हा, ऑफिस पाहिजे, त्याचा स्टाफ पाहिजे आणि तो त्याच्या डीलिंग्स मल्टिपल पाहिजेत, खूप वर्षापासून त्याचं नाव पाहिजे, हे महत्वाचं खूप ठरतं. त्याच्यामुळे त्याचा फ्रॉड होणार नाही. बरोबर. असं समजा आता एखाद्याकडे 25-30 लाख आहेत किंवा 50 लाख आहेत, तर त्याने एक्झॅक्टली कुठे इन्व्हेस्ट करावा आताच्या काळामध्ये? 25-30 लाख किंवा 50 लाख रुपये माझ्या मताने हे खूप कमी बजेट आहे. या बजेटमध्ये सध्या तरी काही गोष्टी म्हणजे परचेस करणं फॉल्स जाते. म्हणजे जर तुम्ही कुठेही अशी वस्तू घ्यायला जाल की स्वस्तात भेटते म्हणून तुम्ही घ्यायला जाल तर तो तुमच्यावर फ्रॉड होईल. हा, वस्तू चांगली घ्याल आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि 10 वर्षासाठी पुढे बघायचं नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही फ्लॅट्स किंवा कमर्शियल ऑफिसेस घेण्यापेक्षा लँड घेऊन ठेवा जी अपकमिंग एरियामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊन जाईल. माझा पुढचा क्वेश्चन तोच होता की आपण फ्लॅटमध्ये जावं की प्लॉटमध्ये जावं? जर तुमची लॉंग इन्व्हेस्टमेंट असेल तर 100% मी सांगेन तुम्ही लँड घेऊन ठेवा, कारण लँड ही कमी होत चालली. बरोबर. आणि फ्लॅट्स हे मल्टिपल FSI भेटल्यामुळे खूप खूप मल्टिपल इन्व्हेंटरीज आहेत. तुम्ही लँड घेऊन ठेवली तर 100% त्याचे तुम्हाला रिटर्न्स चांगलेच भेटणार. आणि आता आपण जे बघतोय की सामान्य लोकांसाठी जे अंडर कन्स्ट्रक्शन जे बिल्डिंग्स असतात तर ते त्यांना वर्थ इट आहेत का? अंडर कन्स्ट्रक्शन येस. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये तुम्हाला काही गोष्टी चेक कराव्या लागतील. मी जसं पहिलं बोललो की चांगला प्रॉपर्टी कन्सल्टंट जर घेतलं तर बरोबर. बिल्डरचं रेप्युटेशन काय, त्याचं फंडिंग काय आणि काय क्वालिटीमध्ये देतोय, तो बांधेल का नाही बांधणार ह्याची तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच तुम्ही जर तुम्ही ते कुठलीही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेताय तर हे सर्व चेक केल्यानंतरच रेरा त्या बिल्डरने बांधलेले बॅकलॉगमध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण कम्प्लीट केलेत का, कमिटमेंट फुलफिल केल्यात का, ह्या महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच त्यांनी अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये ट्रस्टेड बिल्डरकडे फ्लॅट घ्यावा. आत्ता जे आपण बघितलं पुण्यामध्ये केस चालू होते की खूप लोकांनी 3 वर्षापूर्वी फ्लॅट्स घेतले होते पण त्यांना ते फ्लॅट्सच भेटले नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल की आपण काही लिगल ऍक्शन ते घेऊ शकतो किंवा काय घेऊ शकतो का? बघा, कुठलाही फ्लॅट घेण्याआधी किंवा नुसतं अप्रुव्हल्स जे येतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. मी जसं तुम्हाला बोललो रेरा तर महत्त्वाची गोष्ट आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण जर ग्रामपंचायत आहे त्याच्याने नाही, त्याचे जे सँक्शन्स आहेत कुठून भेटलेले आहेत, ती लँड येणे आहे तर त्या लँडवरती त्याचा सर्च, ह्या सर्व गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या 4-5 गोष्टी जर सर्च रिपोर्ट, त्याची रेरा सर्टिफिकेट, त्याची CC,
हे सर्व चेक केल्यानंतर त्याचे अप्रुव्हल्स जे आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत, महापालिकेकडून व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झालेलं का नाही आहे का झालंय, हे सर्व चेक केल्यानंतरच त्याने बाकीच्या गोष्टी कराव्यात असं. आणि तुम्ही बघितलं असेल की रेराचे डेट्स पण खूप पुढे पुढे ढकलतात ते लोक. तर हा, मी त्याच्याबद्दल तर सांगेन, रेराच्या पुढे डेट्स ज्या ढकलल्या जात आहेत याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पण लक्ष दिलं पाहिजे. कारण काय, बिल्डर्स दरवेळेला 2-2 वर्ष असं कधी कधी वाढवतात, त्यामुळे नुकसान होतं कस्टमरचं. करेक्ट. कस्टमर्स कसे आहेत की रेंटल हाऊसमध्ये राहत असतात, कोण स्वतःचं पहिलं घर असतं, पण त्यांना पोझिशन भेटणं थोडं डिले होत असल्यामुळे त्यांना महत्त्वाचं आहे की ते गव्हर्नमेंटने थोडं या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. तर त्यांचं व्यवस्थित म्हणजे त्यांचं जे फर्स्ट भरचं किंवा कुठली प्रॉपर्टी घेण्याचं त्यांचं ते परफेक्ट हे होऊ शकेल काम त्याचं. आणि तुम्ही आताच्या युगामध्ये जर बघितलं तर रेंटल इन्कम प्रॉफिटेबल वाटतं का तुम्हाला? रेंटल इन्कम नक्कीच प्रॉफिटेबल कधी होईल, ज्या प्राइसमध्ये तुम्ही ती प्रॉपर्टी घेता. आज जर तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेता, इन्व्हेस्टमेंटसाठी बोलतोय मी, तर तुम्हाला 18 ते 20 पैसेच रिटर्न भेटतात. म्हणजे एक्झाम्पल देतो मी, जर तुम्ही 1 करोडचा फ्लॅट घेताय, तुम्हाला 18-20 हजाराच्या पुढे भाडं भेटत नाही, ज्याच्यामध्ये तुमचे मेंटेनन्स वगैरे जाऊन तुमचे एवढे रिटर्न्स भेटत नाही. कमर्शियलमध्ये पण तुम्हाला 50 पैसे रिटर्न भेटतील मॅक्स नाही, ते 60 पैसे. मग तुम्ही जी प्रॉपर्टी घ्याल त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडी डिस्ट्रेस प्रॉपर्टी किंवा चांगल्या रेटमध्ये भेटली, त्यावेळेला तुम्हाला ती रेंटल इन्कम सूट होते आणि मॅक्सिमम रेंटल इन्कम त्याच्यामध्ये भेटू शकते. असं आहे. आता जे अपकमिंग मेट्रो प्रोजेक्ट्स येतात किंवा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज येतात किंवा जी पण आपले महानगरपालिका किंवा जे पण डेव्हलपमेंट चालू आहे, ती किती इम्पॉर्टंट असते या बाबतीमध्ये? 10 ते 20% ते काम होतं त्यांचं, पण माझ्या मताने जास्त एफेक्टेड होत नाही, कारण मल्टिपल इन्व्हेंटरीज मल्टिपल ठिकाणी आलेत आणि प्रत्येक ठिकाणी आता मेट्रो स्टेशन्स आलेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट किंवा की मार्केट जवळ तर त्याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही. पण माझ्या मताने मी 10 ते 20% याच्यामध्ये महत्त्व ठेवतो, या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं, जी आत्ता जी लोक घर घेतात, मिडल क्लास लोक, तर ती इन्व्हेस्टमेंट असते का? इन्व्हेस्टमेंटच असते ती त्यांची. कारण तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल तर प्रॉपर्टीचे जे रेट्स आहेत ना, ते वाढतच गेलेत, ते कमी नाही झाले. तर त्यांच्या हिशोबाने ती इन्व्हेस्टमेंटच असते आणि ती त्याचं ॲप्रिशिएशन भेटणार नाही, त्याचं ॲप्रिशिएशनच भेटेल, ती इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या मताने. तुम्हाला काय वाटतं की नेक्स्ट 5 वर्षामध्ये आपलं जे इंडियाचं तुम्ही जर ॲज फुल बघितलं तर काय वाटतं तुम्हाला की कसा लँडस्केप बदलतोय? 5 वर्षानंतर प्रत्येक सायकल असते बिझनेसची, जशी मंदी येते, जशी तेजी येते, हे चालूच असतं. याप्रमाणे की पुढच्या 5 वर्षात प्रॉपर्टीचे रेट्स वाढणारच आहेत, ते कमी नाही होणार. स्टील वाढतंय, सिमेंट वाढत आहेत, तर प्रॉपर्टीचे रेट्स हे वाढणारच, त्याच्यामध्ये चलती राहणारच आहे असं मला वाटतं. ते आणि नेक्स्ट जे हे येते इन्व्हेस्टमेंट येते ती Tier 2 सिटीजमध्ये तुम्हाला वाटतं की ते बूम करतील किंवा? 100% बूम करतील. जे डेव्हलपमेंट येते त्याप्रमाणे 100% बूम करणार असेल. आणि आता जे IT कल्चरमध्ये म्हणजे मोस्टली असं असतं की रिमोट वर्क किंवा म्हणजे जे लोक बाहेरचे आलेले असतात, आता मोस्टली मोदींनी पण सांगितलं की तुम्ही रिमोट वर्कवर जास्त फोकस करा. तर त्या केसमध्ये काय होईल पुढे? म्हणजे म्हणजे रिअल इस्टेट वाढतच जाईल की कसं होईल, काय होईल? बघा, ही गोष्ट तुम्ही बोलाल ना, कोविडच्या वेळेला पण वर्क फ्रॉम होम होतंच, बरोबर. पण त्यानंतर खूप स्पेसेस खाली झाल्या, पण बट ऑब्वियस त्यावरून अजून आपल्याला जागा लागल्या. तर रिअल इस्टेट एक असं सेगमेंट आहे, ते कधी खाली राहणार नाही, ते भरतच जाणार आणि अपग्रेड होतच राहणार, असं माझं मत आहे त्यामध्ये. आणि रिअल इस्टेटमध्ये AI आणि टेक्नॉलॉजीचा काही तुम्हाला असं दिसतो का की काही बदल घडतील? बदल घडतील असं वाटतंय पुढे, पण मला कन्फर्म नाही. कारण जर AIनेच खूप काम होत असेल तर ऑफिस स्पेस शक्यतो, समजा मी एक उदाहरण देतो, माझं एक कस्टमरशी आता एक बोलणं चालू होतं. तो बोलत होता की किरण, मेरा कॉल सेंटर है, 1000
एम्प्लॉई है मेरे पास, बट अभी एआई का ऐसा टेक्नोलॉजी है जो ऑटो कॉलिंग होता है, ऑटो डेटा कलेक्ट होता है, तो मुझे इतने आदमी लोगों की ज़रूरत नाही पडेगी. तर त्यावेळेला मला असं वाटलं की एआय आणि याच्यामुळे थोडासा फरक पडण्याची शक्यता आहे. होऊ शकतं तसं. 2026 ते 2030 यामध्ये तुम्हाला कुठे मोठी ऑपॉर्च्युनिटी दिसते? 2026 ते 2030 मला 2 ठिकाणी अपॉर्च्युनिटी दिसते. एक नाशिक रोड साईडला पण गोडाऊन्स बांधतायत त्याच्यामध्ये, आणि पनवेल खोपोली जिथे नवी मुंबई तिसरी बसणार आहे, बरोबर. एअरपोर्ट्स आलेले आहेत, तर इन्व्हेस्टमेंट ती आज केली की ती 5 ते 7 वर्षानंतर त्याला चांगले रिटर्न्स भेटतील असं मला वाटतं. प्रॉपर्टीमध्ये पैसा लोकेशनमुळे बनतो की टायमिंगमुळे? लोकेशनमुळे. लोकेशन चांगलं आहे तर प्राइस अपग्रेड होतच राहणार. तुमचे काही असे अनुभव, 1-2 अनुभव जे तुम्ही फेस केले होते किंवा तुमचे जे क्लायंटचे अनुभव आहेत ते तुम्ही शेअर करू शकता? खूप अनुभव आहेत. त्यामधला एक अनुभव असा आहे की मी तुम्हाला सांगतो की चांगला प्रॉपर्टी कन्सल्टंट निवडा, तर मी माझ्या एक क्लायंटचा अनुभव सांगतो. तो क्लायंट आज 15 वर्ष झालं माझ्याकडून प्रॉपर्टी घेतोय. त्याने एक पेपरामध्ये ॲड वाचली की 1 डे डील, तुम्हाला एक चांगली प्राईस भेटेल. त्याने 3 BHK तिथे बुक केला. 3 BHK त्याला कॉस्ट पडली 3.5 करोड रुपये. तोच फ्लॅट मी 2.65 विकत होतो. मग मी त्यांना सांगितलं की सर तुम्हाला हे फॉल्स हे झालेलं आहे, पण हाच फ्लॅट आपण कमीमध्ये विकतोय. त्यावेळेला त्यांना रिअलाइज झालं की हां, आपल्याला प्रॉपर्टी कन्सल्टंटकडून जाणं गरजेचं होतं चांगल्या, की माझे ते जे मी त्याचे 2% त्यांना तर नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये 0% द्यावे लागतात आम्हाला, पण त्यांचं ते खूप मोठं नुकसान झालं त्याच्यामध्ये. कारण एकदा बिल्डरने प्राईस कोट केली आणि त्यांनी जे टोकन दिलं तर ती फ्रीज झाली. मग त्याच्यामध्ये काय करू शकत. हा माझा एक अनुभव मी तुमच्याशी शेअर केला त्याचा. चला. किरण सर, तुमच्याविषयी मला तुमच्या बिझनेसविषयी अजून माहिती सांगू शकता? माझ्या बिझनेसविषयी माहिती मी तुम्हाला सांगतो. माझ्या ठाण्यात 2 ऑफिस आहेत. आमचे मल्टिपल एम्प्लॉईज आहेत. आम्ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल लँड्समध्ये डील करतो. रेसिडेन्शियलचा खूप मोठा डेटा आहे. आमचे जे कस्टमर थाउजंड्स ऑफ कस्टमर्स आहेत आमचे. कमर्शियलमध्ये आम्ही खूप मोठ्या मोठ्या ब्रँडशी काम केलेलं आहे. BMW झालं, त्यांचे शोरूम सर्व्हिस स्टेशन झाले, ॲक्सिस बँक झालं, HDFC बँक झालं, मोठे मोठे IT कंपनी झाल्या, फर्स्ट क्रेडिट वगैरे मोठ्या मोठ्या कंपन्यांशी आम्ही डील करतो. आणि खूप वर्षांपासून त्यांना प्रॉपर्टीज सेल करून देतो, रेंटल देतो. कॉर्पोरेट्स मोठमोठे आमच्याकडे ऑलरेडी टायअपमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. आणि लँड्समध्ये पण प्राईम लोकेशनच्या खूप साऱ्या लँड्स आम्ही व्यवहार केलेले आहेत त्याच्यामध्ये. तर आणि जुने कस्टमर आहेत, 20-25 वर्षापासून ट्रस्टेड कस्टमर आहेत, ते कुठे जात नाहीत, ते डील आमच्याकडूनच करतात असे. बाकी आमच्याकडून जर तुम्हाला आमच्याकडून जे व्यवहार झालेत ना त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 1% पण कुठे फ्रॉड किंवा काही केस असं काही हे झालेलं नाही आहे. आमचे रूल्सच आहेत ते की आमचे जे आलेले क्लायंट्स आहेत किंवा आम्ही व्हिजिट करून आम्ही सर्व चेक करतो. प्रॉपर्टीची सगळी डिटेल, लिगॅलिटी वगैरे सर्व चेक करतो आणि नंतरच ती मार्केटमध्ये काढतो. त्याच्याशिवाय आम्ही मार्केटमध्ये काढतच नाही. कस्टमर कमी हँडल करतो पण क्वालिटी फक्त देतो. हे आमची कंपनीची पॉलिसी आहे. म्हणजे आता रॅपिड फायर असेल, तुम्हाला मी फास्टमध्ये क्वेश्चन विचारेल, हां. तुम्ही एका सेंटेन्समध्ये आन्सर द्यायचं. हां. ठीक आहे? पुणे की मुंबई? मुंबई. प्लॉट की फ्लॅट? प्लॉट. रेडी बोलेन. ओके. रेडी पोझिशन की जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते? ॲप्रिशिएशन पाहिजे असेल तर अंडर कन्स्ट्रक्शन, आणि ॲप्रिशिएशन एंड युजर असाल तर रेडी पोझिशनमध्ये. लोन की कॅश? शक्यतो कॅश. लक्झरी की अफोर्डेबल?
लक्झरी. बेस्ट इन्व्हेस्टमेंट अंडर 50 lakhs. लँड. वर्स्ट मिस्टेक्स इन्व्हेस्टर मेक. इन्व्हेस्टर मेक्स वर्स्ट इन्व्हेस्टमेंट. त्यासाठी त्यांनी प्रॉपर्टी कुठली घेण्याच्या आधी घाई नाही करायची. प्रॉपर पेपर्स चेक करूनच डिसिजन घ्यावं. आणि 10 वर्षांसाठी कोणती सिटी येते तुम्ही बघताय की 10 वर्षानंतर खूप डेव्हलप असत. ठाणे. आणि एक फायनान्शियल ॲडवाईस फॉर अ यूथ. फॉर अ यूथ शक्यतो रेसिडेन्शियल प्रॉपर्टी कमी घ्या. रेसिडेन्शियल स्वतःचं घर एकदा झालं तर सेकंड इन्व्हेस्टमेंट कमर्शियल शिवाय करूच नका, जी तुम्हाला चांगली रेंटल इन्कम ठेवेल. आणि इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये करत राहा. चल जाता जाता आपल्या चाहत्यांना तुम्ही काही गोल्डन रूल सांगू इच्छिता. मी ॲडवाईस असं करेन, शक्यतो मी जसं बोललो की इन्व्हेस्टर हे 20% असतात, एंड युजर 80% असतात. जी पण प्रॉपर्टी घ्याल ती लालचमध्ये घेऊ नका, अभ्यास करून घ्या आणि चांगल्या प्रॉपर्टी कन्सल्टंटकडून घ्या, जेणेकरून तुमचा 100% फायदाच होईल. प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, सर्व डॉक्युमेंट्स चेक करा, ट्रस्टेड रिअल इस्टेट चॅनल पार्टनरशीच डील करा, जो तुम्हाला चांगला रेट देईल आणि तुमचं फ्युचरच्या ज्या प्रॉपर्टी त्याचं ॲप्रिशिएशन पण होईल, हे मी सजेस्ट करेन. धन्यवाद किरण सर, तुम्ही आलेत याबद्दल खूप धन्यवाद आणि आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. काही मदत असेल, प्रॉपर्टीविषयी डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की तुम्हाला कनेक्ट करू शकता. ऑलवेज तुम्हाला चांगला सल्ला दिला जाईल आणि तुम्ही कॉल करू शकता त्याच्यामध्ये. धन्यवाद. थँक्यू. अशाच उपयुक्त माहितीसाठी बघत राहा थिंकिंग थ्रू.